check. Hello, hello. बाहेर उपस्थित असलेले जे काही नागरिक आहेत, मित्र परिवार आहेत, त्यांनी कृपया मंडप मध्ये या. मॅडम आज आम्हाला फोन करून बोलवलं, आम्ही 50 माणसं येऊन गेलो. तिथं 50 माणसं येऊन गेलो आणि तिथं बसवलं म्हणे तुम्हाला 12 लाख रुपयामध्ये घर आहे आणि ते घर तुम्हाला तुमच्या पैशानंच भरावं लागणार आहे. हप्ते टाकून देऊ तुम्हाला आणि पुन्हा अजून म्हणे ज्याच्याकडे डॉक्युमेंट नाही त्याला भेटणार नाही. म्हणजे असं कसं आमचे घर. आणि ज्या ठिकाणी जर नागरिक म्हटले की आम्हाला रेडीमेड घर द्या, जे प्रधानमंत्री बिलकुल मध्ये कोणी येऊ नका. साईडला वा, साईडला. माता भगिनींना समोर येऊ द्या, माता भगिनींना समोर येऊ द्या. थोडी बाजू सरका, बाजूला सरका. थोडं साईडला होऊन जा, साईडला. साईडला वा, साईडला. माता भगिनींना पुढे येऊ द्या, माता भगिनींना समोर येऊ द्या, माता भगिनींना. बाकी सगळे मागे वा. महिलांना पुढे येऊ द्या, सरका. 1 मिनिट बाजूला थांबा, ताई थांबा, 2 मिनिट थांबा. भगिनींना पुढे येऊ द्या, सगळे बाजूला सरका. मागे सगळे मागे. सुरू केलंय, कशासाठी आंदोलन सुरू केलंय आणि मोठी संख्या जी आहे त्या अतिक्रमण धारकांची, तर त्यांची घरं पाडली, ते लोक जमा झाले. हे बघा, खरं तर आंदोलन करण्याची गरज आम्हाला पडली. का पडली? ज्यावेळेस कुठल्याही नोटीस न देता, प्रक्रिया पार न पडता तुम्ही आमचे घरं पाडले, कुठलीही प्रक्रिया न पार पाडता तुम्ही आमच्या घरावर मार्किंग केली, तर आमच्या समोर हा प्रश्न आंदोलनाशिवाय राहिलेला नाही. सुप्रीम कोर्टाचे अनेक निर्णय आहे. माननीय महानगरपालिकेने उच्च न्यायालयामध्ये सांगितलं की आम्ही सुप्रीम कोर्टाचे निर्णय पाळू, परंतु अद्याप एकही निर्णय न पाळता तुम्ही कुठलाही पंचनामा न करता, नोटीस न देता आमचे घरं पाडले. आता माझ्या बाजूला माझ्या माता भगिनी उभ्या, यांना घर नाहीये. ऐन पावसाळ्यामध्ये तुम्ही आमचे घरं पाडले. तर मी महानगरपालिका आयुक्ताला एक प्रश्न विचारतो, असा कोणता कायदा आहे की ज्याच्यामध्ये घराला नोटीस न देता रस्ता रुंदीकरणासाठी तुम्ही घरं पाडू शकता? याची माहिती आम्हाला द्यावी. राज्याचे मुख्यमंत्री तुम्हाला लेखी निर्देश देता, राज्याचे मुख्यमंत्री प्रत्यक्ष येऊन संभाजीनगरमध्ये सांगता की तुम्हाला मोबदला दिला जाईल. असा कोणता कायदा आहे की त्याच्यामध्ये तुम्ही मुख्यमंत्र्यांचं ऐकायचं नाही? शेवटचा प्रश्न जर त्यांना विचारायचा ठरला तर मला त्यांना हाच विचारायचा आहे की शहराच्या रस्त्याची जर रुंदी वाढली असेल, ते रुंदी वाढत असताना तुम्हाला मोबदला देण्याचा कायदा माहीत नाही का? बाजूच्या जालना जिल्ह्यामध्ये सरकारी जमिनीवर अधिग्रहण करण्यासाठी 2019च्या कॅबिनेट निर्णयाप्रमाणे मोबदला दिला जातो. हा कायदा तुम्हाला माहीत नाही का? जनतेची काय चूक आहे? कोणत्या बिल्डर्सच्या सांगण्यावरून हा रस्ता रुंदीकरण होतंय, याचं उत्तर महानगरपालिका आयुक्तांनी द्यावं. आज त्यांनी एक अजब गजब प्रश्न मीडियामध्ये सांगितला की सोशल मीडियामधल्या आंदोलनाला मी महत्त्व देत नाही. मग मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे की ज्यावेळेस विधिमंडळामध्ये सदनात चर्चा झाली की महानगरपालिका आयुक्तांनी 2 कोटी रुपये सोशल मीडियावर अतितातडीच्या बजेटमधून खर्च केले. अतितातडीचा बजेट एखादी दुर्घटना घडली त्यासाठी असतो, त्या बजेटमधून तुम्ही 2 कोटी रुपये खर्च करता,
त्याच्यामध्ये तुम्ही स्विमिंग पूल घरातला बांधता ते तुम्हाला महत्त्वाचं वाटतं आणि जनतेने सोशल मीडियामध्ये आवाज उचलला हे तुम्हाला महत्त्वाचं वाटत नाही. तुम्ही आम्हाला उत्तर द्या. लँड ॲक्विजिशन कायदा काय म्हणतो तुम्ही आम्हाला उत्तर द्या. ज्याच्या घरासमोर रुंदीकरण होत असेल त्याला नोटीस देणं क्रमप्राप्त आहे का नाही तुम्ही मला उत्तर द्या. की हर्सुल परिसरामध्ये 2 वर्षापूर्वी लँड ॲक्विजिशन प्रोसेस झाली, 50% लोकांना मोबदला मिळाला, ती जागा तुम्ही पाडताय. न्यायालयाने तुम्हाला सांगितलं नॅशनल हायवेने पैसे दिले, तुम्ही ती जागा पाडताय. पडेगाव मिटमिटामध्ये तुम्ही दादागिरी करून एका कॉन्ट्रॅक्टरला रस्त्याचं भूमिपूजन करण्याची तारीख ठरली होती, त्याच्यामध्ये झाडं कापण्यासाठी अनेक मान्यता प्रलंबित आहे मंत्रालयामध्ये, तरी तुम्ही घाईघाईत भूमिपूजनासाठी तुम्ही रस्ता पाडला. तुम्ही रस्ता किती तारखेला पाडला, तुम्ही नोटीस किती तारखेला देताय, तुमच्यावर का कंटेम्प्ट ऑफ कोर्ट करण्यात येऊ नये. अजूनही वेळ गेलेला नाही. कायद्याला आम्ही मानणारे आहोत. आम्ही शांत पद्धतीने कायद्याच्या चौकटीत तुम्हाला म्हणतो जे जे घरं तुम्ही पाडले त्याचे पंचनामा करा, जे जे घरं तुम्ही पाडले त्याचे मोबदल्यावर चर्चा करा. मोबदला आम्हाला हवाय. जे जे घरं तुम्ही भविष्यात पाडणार आहात, मार्किंग करत आहात, तुम्ही नोटीस तुम्ही त्यांना द्या. मार्किंग करण्यापूर्वी तुम्ही शासनाने कायद्याने ठरवून दिल्याप्रमाणे मुआवजा द्या, मोबदला द्या. आम्ही विकासाच्या आड येणार नाही. तुम्ही माहिती सर्वांना देताय की विकास कोई विरोध हो रहा है. अगर घर जर तुटत असेल तर तो विकास मान्य आहे का? घर जर तुटत असेल तुम्ही मोबदला नसाल देणार तर तो विकास तुम्हाला मान्य आहे का? शहरामध्ये दुजाभाव पद्धतीने दादागिरी पद्धतीने दडपशाहीने कारवाई सुरू आहे. या दडपशाहीला आम्ही जुमानत नाही. कायद्याच्या चौकटीत आम्ही याला उत्तर देऊ. आणि मी माननीय मुख्यमंत्री महोदयाला एक कळकळीची विनंती करतो, कृपया या महापालिका आयुक्तांची बदली आपण करू नका. ज्यांनी माझं घर तोडलं, ज्यांनी माझ्या आईला रडवलं, ज्यांनी माझ्या आईला रडवलं, यांच्या डोळ्यातल्या एक एक थेंबाचा बदला कायद्याने आम्ही जोपर्यंत घेणार नाही आम्हाला मोबदला मिळणार नाही. कृपया मुख्यमंत्री महोदय यांची बदली करू नका. आम्हाला न्याय द्या. आम्ही न्याय घेतल्याशिवाय थांबणार नाही. तुम्ही निर्देश देताय, तुम्ही घोषणा करताय आणि महापालिका आयुक्त तुमच्या घोषणेकडे जुमानत नाही. हे कोणाचं ऐकता? याच्यावर देखील सखोल चर्चा झाली पाहिजे. आणि आम्ही शहरामध्ये आज पहिला दिवस आहे. आम्ही मदत संकलन केंद्र उभा केलंय. या संकलनाद्वारे आम्ही रोज एक माहिती घेणार आहोत. एक प्रश्न असा आहे की काय नेमकं असणार आहे आणि ते कशासाठी करतात? हे बघा, या मोहीममध्ये आम्ही 2 प्रकारचे अर्ज बनवले. पहिला अर्ज असा आहे की ज्याच्यामध्ये ज्यांचे घरं तोडले ते महानगरपालिका आयुक्ताला, न्यायालयाला आणि कोर्टाला आम्ही माहिती देणार आहोत की एक मिनिट बोलायचं. आपण कोर्टाला अशी माहिती देणार आहोत की तुम्ही आमचे घरं तोडले, तुम्ही पंचनामा केला नाही, तुम्ही पंचनामा केला नाही, तुम्ही पंचनामा न करता आमचे घरं कसे पाडले, तुम्ही घरं पाडत असताना आम्हाला नोटीस का दिली नाही, तुम्ही ज्या ठिकाणी आवश्यक रुंदी असेल 30 मीटर असेल, 40 मीटर असेल, आमची भगिनी म्हणती 75 फूट असेल, तर ह्या रुंदी तुम्ही कोणत्या आधारे घेतल्या याचा तुम्ही खुलासा करा. तुम्ही मोबदला आम्हाला का दिला नाही आणि मोबदला न देता कुठल्या कायद्यामध्ये तुम्ही पाडलं, या प्रकारचा अर्ज आम्ही महानगरपालिका आयुक्ताला करतोय. आम्हाला 7 दिवसाच्या आत मोबदला द्या आणि 7 दिवसाच्या आत तुम्ही मोबदला दिला नाही, कारवाई करत असताना तुम्ही नोटीस द्यायला पाहिजे होती, 15 दिवसाची सुनावणी व्हायला पाहिजे होती, त्यानंतर मोबदला दिल्यानंतर 4 आठवड्याच्या आत कारवाई व्हायला पाहिजे होती, परंतु तसं झालं नाही. दुसरी आमची मागणी आहे की ज्यांच्या घरावर मार्किंग आहे त्या घरांवर मार्किंग करत असताना तुम्ही कुठल्या अधिकारात मार्किंग केली, तुम्ही मार्किंगच्या अगोदर नोटीस दिली का, तुम्ही नोटीस का दिली नाही, तुम्ही माझं घर पाडत असताना मला तुम्ही काय मोबदला देणार, ही देखील माहिती आम्ही त्याच्यामध्ये विचारली आहे. सर्व नागरिकांनी हे अर्ज भरायचे. या अर्जामध्ये कोणाचं किती घराचं नुकसान होतंय, पत्र किती होते, स्लॅब किती स्क्वेअर फीटचा होता, गर्डरचं घर होता का, घरात बोरिंग होती का, ह्या देखील गोष्टी तुम्ही त्या ठिकाणी बघायच्या आहे. आणि तुम्ही ह्या का बघितलं नाही असे 2 प्रकारचे अर्ज आम्ही देतो. आता माझ्या भगिनी माझ्या उजव्या बाजूला उभ्या आहे, यांची तर वेगळाच प्रश्न आहे. यांना सांगितलं, यांना लेखी दिलं की आम्ही तुमचे घरं रिकामे करतो, जागा करतो, तुम्हाला आम्ही प्रधानमंत्री आवास योजनेतून घरं देऊ, परंतु तुम्ही ते दिले नाही. गेले की ते रवाना करता. परवा त्यांच्या परिसरामध्ये एक नेते आले रस्त्याचं उद्घाटनला, यांनी प्रश्न विचारला, ते गाडीत बसून पळून गेले. तर माझा महानगरपालिका आयुक्तांना सवाल आहे की तुम्ही घरं पाडत असताना नोटीस का दिल्या नाही. माझा त्यांना सवाल आहे की घर पाडल्यानंतर तुम्ही मोबदला का दिला नाही.
तुम्हाला लँड ॲक्विजिशन ॲक्ट मान्य नाही का? आणि शेवटचा प्रश्न त्यांना, तुम्ही मुख्यमंत्र्यांना जुमानत नाही, तुम्ही न्यायालयाला जुमानत नाही, आमच्या विनंतीला जुमानत नाही, तर कोणती शक्ती तुमच्या मागं आहे? कृपया त्या शक्तीचं देखील नाव सांगा. तुम्ही करत असाल तर कल्पना नाही, एखादी शक्ती असेल जी शक्ती तुम्हाला सांगते लोकांना कॉन्ट्रॅक्ट द्या, जी शक्ती सांगते शहरामध्ये घरं पाडून बिल्डर्सला स्वस्तात TDR द्या, जी शक्ती सांगते मोठ्या प्रोजेक्टसाठी रस्ते मोठे करा, त्या शक्तीचं नाव सांगा. आयुक्त साहेब, मला पोलीस प्रशासनाने नोटीस दिली, पोलीस प्रशासनाने आम्हाला या आंदोलनात खूप सहकार्य केलं. मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो की कुठल्याही ठिकाणी पोलीस बंदोबस्त देण्यापूर्वी त्यांना विचारा या नकाशाची रुंदी किती आहे, तुम्ही त्यांना विचारा या लोकांना नोटीस दिली का, तुम्ही त्यांना विचारा या लोकांना मोबदला दिला का, आणि नंतर पोलीस प्रोटेक्शन द्या. आजच्या मला नोटीसमध्ये सांगण्यात आलं की आयुक्तांच्या घरासमोर आंदोलन झाल्यावर त्यांच्या परिवाराला त्रास होईल. ती भगिनी माझी सख्खी बहीण आहे, त्यांची कन्या ही माझी कन्या आहे, त्यांच्या परिवाराला त्रास देण्याचा माझा उद्देश नाही, ते संस्कार माझ्यावर नाही. पण एक प्रश्न मी त्यांना विचारतो, ह्या माझ्या आई बहिणी पीठ मळत होत्या, स्वयंपाक करत होत्या, संध्याकाळी तुम्ही यांचं घर पाडलं, ह्या सकाळी स्वयंपाक करत होत्या, तुम्ही यांचा पसारा घरात पडू दिला आणि यांना सांगितलं टेररिस्ट सारखं तुम्ही घरं रिकामे केले, आतंकवाद्यासारखे तुम्ही आमचे घरं पाडले. साहेब, मला माझ्या आईला तुम्ही अत्याचार केला, दुःख दिलं, याचा मला थोडाही त्रास होणार नाही का? 2 शब्द तुमच्या विरोधात प्रश्न विचारले, भले तुमची ग्लॅमरेज दुनिया असेल, तुम्हाला वाटलं असेल की मैं जो करता वो कायदा भारतात माझं नाव होईल, फक्त माझ्या गरीब झोपडीकडे बघा साहेब, तुम्हाला झोप कशी येते हा प्रश्न माझा आहे. आणि मी कायद्याच्या चौकटीत न्याय घेतल्याशिवाय राहणार नाही. आंदोलनाचा पहिला दिवस आहे, अनेक दिवस हे आंदोलन संभाजीनगरमध्ये सुरू राहील. माझ्या सुनाला एवढा त्रास झाला, त्याच्यात तुझी तुम्हाला काळजी नव्हती का? तुम्ही 3 वाजता JCB घेऊन, बुलडोजर घेऊन, 100, 200, 500 पोलीस घेऊन माझ्या सुनाला दहशत झाली, माझी सून अक्षरशः आडवेट झाली. तुमच्या मुलाबाळाची तुम्हाला एवढी काळजी आहे, आमची काळजी तुम्ही का नाही केली? म्हणजे गरीब त्यांना तुमच्या बाई किडे आहेत का? तुम्ही आम्हाला राखण्याचा प्रयत्न का केला एवढा? म्हणजे दडपशाही का केली? सरकार नाही का? कानून कायदे नव्हते का तुम्हाला? 7-1:30 वाजता आले तुम्ही, 3 वाजता आले, 3 वाजता येऊन तुम्ही आमच्या पूर्ण गल्लीत पसारे होते. आमच्या मुली, लेकरं, माझे नातू अजून झोपेतून त्याचकून उठतात. तुमच्या लेकराची तुम्हाला कशी काळजी होते, आता कशी तुमच्या लेकराची काळजी आहे त्याला पण कळू द्या ना. तुम्ही काय दडपशाही केली आमच्या भोवती, कसा प्रयत्न केला, आमच्या सुना बाळाभोवती कसा केला? एवढे JCB, एवढे पोलीस लोक, तुमचा मुकीमवाडीचा प्रश्न होता, तुम्ही करायचा असता, प्लीज आम्हाला नोटीस द्यायचं असतं, आम्ही हरकत नव्हती. तुम्ही म्हणता माझं शहर मला काय दाखवणार आहे, बीबीचा मुखबारा मी दाखवणार आहे, मला अजिंठा दाखवायचा आहे, येरूला दाखवायचा आहे, म्हणजे आमच्याकडे पाडून तुम्हाला स्मार्ट सिटी करायची आहे. आम्हाला फोन करून बोलवलं, आम्ही 50 माणसं येऊन गेलो तिथं, 50 माणसं येऊन गेलो आणि तिथं बसवलं. म्हणे तुम्हाला 12 लाख रुपयामध्ये घर आहे आणि ते घर तुम्हाला तुमच्या पैशानंच भरावं लागणार आहे, हप्ते टाकून देऊ तुम्हाला आणि पुन्हा अजून म्हणे ज्याच्याकडे डॉक्युमेंट नाही त्याला भेटणार नाही. म्हणजे असं कसं आमचे घर? बिलकुल मध्ये कोणी येऊ नका, साईडला वा, साईडला. माता भगिनींना समोर येऊ द्या, माता भगिनींना समोर येऊ द्या. थोडी बाजू सरका, बाजूला सरका, थोडं साईडला होऊन जा, साईडला, साईडला वा, साईडला. माता भगिनींना पुढे येऊ द्या, माता भगिनींना समोर येऊ द्या, माता भगिनींना. बाकी सगळे मागे वा.
नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। विनोद भैया तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। विनोद भैया तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। विनोद भैया तुम आगे बढ़ो, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। विनोद भैया तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। विनोद भैया तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। विनोद भैया तुम आगे बढ़ो, विनोद भैया तुम आगे बढ़ो, भैया भैया ये ले ले पीछे भैया हम तुम्हारे साथ हैं। भैया तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। चला 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 मिल कॉर्नर, मिल कॉर्नर, मिल कॉर्नर। पळापळी करतात, मला कळत नाही ना. नेहमी माग, नेहमी माग. जेंट्स